अरे माई, सोशिक माई, छान नऊवारी साडी नेसलेली तिच्या मुलांना सांभाळणारी माई. खूप कौतुकसुद्धा झालं भूमिकेचं आणि भरभरून दिलं आपण असं म्हणूया. मॅम तुम्हाला कशी मिळाली रात्रीस खेळ चाले ही मालिका? मला म्हणजे बघ तुला सांगते त्याचं नाव काय गं त्याचं भोसले हां. आमचा प्रोड्युसर. तर तो भोसले विनय आपटेकडे तेव्हापासून काम करायचा. हम्म. ओके. तर त्यामुळे शकुताई माहीत होती ना. शकुताईने विनय आपटेकडे काम केलं होतं. शकुताई सगळ्यांना माहीत होती. तो जेव्हा मालिका करायला लागला तो स्वतः आला माझ्याकडे. शकुताई असं असं काम आहे, तू करशील काय वगैरे वगैरे, पण आपल्याला बाहेर राहायचं आहे. म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी करेन. हम्म. बस ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि मिळाली ती हां, मालिका. कारण तो मला पहिल्यापासून ओळख होता. सुनील भोसले. सुनील भोसले. आता म्हणेल येस. माझं नाव विसरलीस तू तिकडे, नाही नाही. असं म्हणेल. हां हां. त्यामुळे तशी मिळाली. ओके. एवढं सोपं होतं इतकं तर सोपं ते. होतं माझ्यासाठी. आणि खरंच म्हणजे त्या आजही आवर्जून त्याचे एपिसोड जुने बघितले जातात. हो हो एवढी हो प्रेक्षकांना हो ती मालिका आवडली. मॅम तुम्हाला असं वाटतं 1% तरी की आत्तापर्यंत तुम्ही जेवढं काम केलं होतं त्या सगळ्यात मिळालेलं ग्लॅमर या एकट्या मालिकेने पुन्हा एकदा मिळवून दिलं रात्रीस खेळ चालेने? कसं आहे माहितीये ग, मी जे काम केलं ना तेव्हा तुमच्याकडे हे नव्हतं ग. सोशल मीडिया नव्हतं सोशल किंवा मीडिया नव्हता किंवा काही नव्हतं. तर तेव्हा तुम्हाला लोक पेपरमध्ये तुमचं परीक्षण यायचं ते वाचायचे किंवा नाटक बघायचे ते ओळखायचे. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला हे महत्त्वाचं वाटतंय. हम्म, तेव्हा पण आर्टिस्ट लोकांना माहीत असायचे. हम्म, अरे ही बघ त्या नाटकात होती, हे व्हायचं. आता काय झालं, आता तुम्ही सगळंच तुमचं सोशल मीडियावर येतंय तर तुम्हाला काहीच म्हणजे त्याच्यात. हां, मात्र एक आहे, मी तेव्हा शकुंतला नरे म्हणून लोकांना माहीत होते. पण रात्रीचा खेळ चाळेमुळे मी माई म्हणून म्हणजे एक भूमिका म्हणून मी म्हणजे एक ते लोकांच्या घराघरात गेले. नुसती शकुंतला नरे होते त्याची माई झाली. हम्म. आजही मला लोक रस्त्याने कोण भेटलं तरी माई म्हणून हाक मारतात. हो. माझ्याकडे तुमचा नंबर माई म्हणूनच सेव्ह आहे. शकुंतला माई असा सेव्ह आहे हां. माझ्याकडे. तर त्यामुळे ते तुमचं आत्ताचं हे वेगळं आहे जग, तेव्हाचं जग वेगळं होतं. खरंच खरंच आत्ता सगळं सोशल मीडियाचं जग झालंय आणि ना 6 वर्ष खरं तर एक कॅरेक्टर करणं, दॅट टू अशा प्रकारची आणि स्टोरी. तुला एक गंमत सांगते. जेव्हा मी सुरुवात केली हां ते एक 60 वर्षाचं कॅरेक्टर होतं, हां. बरोबर आहे. संपली मालिका, तेव्हाचं सीझन संपला आणि असं काही डोक्यातही नव्हतं, कुणाच्याच नव्हतं ना. निलेश मयेकरच्या डोक्यात होतं, कुणाच्याच नव्हतं. आणि अचानक 1.5 वर्षांनी त्यांनी सांगितलं आपण दुसरा भाग करायचं. पण लोक पुढचं दाखवतात ना, आपण मागचं दाखवायचं. म्हणजे सिक्वल नाही, प्रिक्वल दाखवायचं आपण, असं त्यांनी ठरवलं. साहजिकच तुमची सगळ्यांची वय खाली येतील ना. जे 60 वर्षाचं काम केलं ते मला 35 वर्षाचं, कारण मी प्रेग्नंट पण दाखवली होती त्याच्यात सेकंड सीझनला. हो. आणि लहान लहान मुलं म्हणजे त्याला मॅच तर व्हायला हवं ना आपल्याला, म्हणजे सगळंच. आणि मी तेव्हा काय वयाने लहान नव्हते, कळलं ना. तर मला सगळ्यांना सांगितली तुमचे वजन कमी करा, हे कमी करा, सगळ्यांना सांगितलं. मी 3 किलो वजन कमी केलं फक्त. आणि कुठेही जाणवलं नाही. तू बघितलं, आजही जाऊन बघितलं सेकंड सीझन, की मी तेवढीच वाटले, 35 वर्षाचीच वाटले मी. वा ही ही हां हां, चांगली गोष्ट आहे. 35 वर्षाचीच वाटली मला. लहान लहान मुलं म्हणजे सगळ्यांनी म्हणजे झीवाल्यांनी सगळ्यांनी माझं कौतुक केलं. म्हणजे निलेश मयेकरपासून सगळ्यांनी कौतुक केलं की ही तेवढ्याच वयाची वाटते. आणि परत मग ती मुलं म्हणजे मोठी होत गेली, मग ती वाढत गेल्यानंतर. आणि तिसऱ्या आला तर 85 वर्षाचे होते, पार पोक आलेली, डोळे असे करून बोलायचे मी. हो. ते तर फारच कठीण गेलं मला, कारण ते म्हणजे क्लोजच्या वेळेला काय करायचं, कधी कधी डोळे असे व्हायचे, कधी असं तेवढेच हवे असायचे ना, डोळे उघडे पण असायचे. म्हणजे तेव्हा जरा थोडंसं मला हे झालं. तर म्हणाले तूच केलंस ना, डोळे असे करून बोलते मी.